brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. UPSC पास झालेल्या प्रवीण कोळपेची सांगली जिल्ह्यातील आटपाडीत हत्तीवरून मिरवणूक सुरू आहे. आमदार गोपीचंद पडळकरांसह आटपाडीकर जल्लोषात सामील होत साखर वाटतायत. पण हे चित्र कायम असंच आनंददायी होतं का? UPSCच्या यशाचा मार्ग किती बिकट होता? प्रवीण कोळपेच्या यशामागे अनेकांची मेहनत, जिद्द, चिकाटी आणि खूप मोठा संघर्ष आहे. प्रवीण कोळपेचं मिटकी गावातलं हे घर बघा. इथूनच प्रवीणनं यशाची स्वप्न पाहिली. स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं तेव्हापासून संघर्ष 5वीला पुजलेला. मिटकीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनंतर खरसुंडी आणि सांगलीत पुढील शिक्षण घेतलं. पुण्याला जाणं परवडणारं नव्हतं. मग कराडमध्येच UPSCची तयारी सुरू केली. आधीच नियतीनं पदरी टाकलेला संघर्ष संपत नसताना कुटुंबावर सर्वात मोठा आघात झाला. कोरोना काळात प्रवीणच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या जाण्यानंतर लेकराचं शिक्षण थांबू नये म्हणून आई वंदना कोळपेंनी दिवस रात्र मेहनत केली. लहान भाऊ प्रमोदनेही संघर्षावेळी साथ दिली. सगळं घर अडचणीच्या काळात एकजुटीनं लढलं. पण संकटांची मालिका काही केल्यास संपत नव्हती. या दरम्यान 1-2 नव्हे तर तब्बल 5 वेळा UPSC परीक्षेत अपयश आलं. पण मनात असलेल्या जिद्दीनंच ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी बूस्टर डोस मिळाला. खचून न जाता प्रवीणनं प्रयत्न सुरूच ठेवला. अखेर 2026ला UPSCचा रिझल्ट आला. त्या यादीत प्रवीण उत्तम कोळपे हे नाव झळकताना दिसलं. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं चीज झालं. देशात 584वी रँक मिळवत प्रवीण कोळपेनं ऐतिहासिक यश मिळवलं. बातमी मिळाली तेव्हा कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. आजींच्या डोळ्यासमोर आतापर्यंतचा सगळा संघर्ष उभा राहत होता. माझ्या जावयाची इच्छा नातवानं पूर्ण केली म्हणत आजी भाऊक होताना दिसतात. पोराची इच्छा होती, जिद्द होती. एवढं हालात दिवस काढलं की दोघांनी एक मेसचा डबा खाऊन शेणात कटलं. अभ्यास केला आणि त्यांची जिद्द होती तीच पुरी केली. एका रूममध्ये राहायची. तुमच्या मुलानं म्हटलं होतं माझ्या पोराच्या लाल गाडीत बसायचं आहे. काय म्हटलं ते? मग जावया येतं ती. माझ्या जावयाची इच्छा होती की लाल दिव्याच्या गाडीतनं फिरायचं आहे. मग तीच जिद्द पोरांनी पूर्ण केली. कुटुंबियांच्या कष्टामुळे लढता आलं याची जाणीव प्रवीणच्याही मनात आहे. त्यामुळे संघर्षाच्या काळात तावून सुलाखून निघालेला प्रवीण आता अधिकारी घडू इच्छिणाऱ्यांना आतापासूनच मार्गदर्शन करतोय. नाही, मी विचारही केला नव्हता की असं काही घडेल. पण एक वडिलांनी दाखवलेलं स्वप्न, आईनं भावाने दिलेली साथ, सगळ्यांनी माझ्या सपोर्ट सिस्टीम असतील, त्यांनी वेळोवेळी केलेली मदत, याच्यामुळेच हे शक्य झालं. आणि मी एक आपल्या माध्यमातून एक ग्वाही देऊ इच्छितो की इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये मी या समाजासाठी, आपल्या मानदेशासाठी एक काम करेल की जेणेकरून आपला मानदेश हा प्रोग्रेसिव्ह होईल. हत्तीवरून मिरवणूक हे एक सिम्बॉल आहे की तुम्ही जर योग्य रीतीने काम केलं, तुमच्या ध्येयाकडे जर वाटचाल व्यवस्थित केली तर तुम्हाला हे यश भेटू शकतं. आणि मला खात्री आहे की या हत्तीवरच्या मिरवणुकीने अनेक आपल्या मानदेशातील मुले प्रेरणा घेतील व या सिव्हिल सर्व्हिसेससाठी तयारी करतील. मिटकी हे तसं आटपाडी तालुक्यातलं 1000-1500 लोकसंख्येचं गाव. तिथलाच प्रवीण आता सेवेसाठी मोठ्या शहराच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी जाईल. पण प्रवीणने जिद्दीच्या, चिकाटीच्या जोरावर पेटवलेली प्रेरणेची ज्योत अनेकांना यशाची वाट दाखवत राहील, जे तुम्हा आम्हाला भविष्यात जिल्हाधिकारी आणि पोलीस कमिशनरही झालेले दिसतील. सांगलीहून स्वाती चिखलीकरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.